खूप दिवसांपासून तयारी करून होते, पण दुर्दैव आमच्या मैत्रीचा दोर तुटला असं म्हटलं. ते मला वाटते आमच्या ज्येष्ठ मित्रांनी जरा माझ्यासाठी शब्द टाकावा. ते दोरीचं काय ठीक आहे, आता काय तुटलेली दोरी कधी पण गाड बांधता येते. ठीक आहे, आता ते महापालिकेला त्यांना पर्याय नाही, त्यांना आता तसं म्हणावं लागेल. पण ठीक आहे, बघू अजून वेगवेगळ्या निवडणुकीला वेगवेगळी समीकरणं आपण पाहतो. त्यामुळे आज तुटलेली आहे खरं आहे, कारण की महापालिकेला नगरपालिकेला आम्ही एकमेकाच्या विरोधातच त्या ठिकाणी लढलेलो. त्यामुळे ते म्हणतात ते वस्तुस्थिती आहे, परंतु अजून वेळ आहे, बाकीच्या निवडणुका पुढे आहेत. अजून तुटलेली दोरीची गाठ बांधता येते, म्हणजे गोकुळला बांधायची आहे. निवडणुका झाल्यावर एकत्र येऊ शकतात. काय त्याच्यावर तुम्ही म्हटलं दोरी तुटली गाठ बांधता येते एवढंच म्हटलं. नाही, कोल्हापूर महानगरपालिके काय सांगाल या एकूणच क्षणावर? नाही, मी म्हटलं तसं आता महायुती आणि महाविकास आघाडी असं आमचे दोन हे पडलेले आहेत. त्यामुळे आता दोर तुटल्या. बांध आता सेपरेट आहे, त्यामुळे आता सेपरेट बांधावर आम्ही लढाई करतोय. आता आमचा गुलाल आम्ही उधळतोय, त्यांचा गुलाल ते उधळतात. साहेब महापालिकेकडे पलीकडे होणार काय? आता काय उद्याचं काय आज बोलताय ना. विधानसभेच्या निवडणुकीपासून जो इतकी वस्तुस्थिती काय? त्याचं उत्तर देणं सुद्धा म्हणजे या चर्चेला सुरुवात झाली असं म्हणणं आहे. म्हणजे मी वारंवार सांगितलेले हा प्रश्न सुद्धा तुम्ही मला विचारू नका. विरोधी पक्षनेते पदाचे कळतंय की महापौरचं आरक्षण अजून पडलेलं नाही. आता माझी माहिती मी चौकशी केली तर 17 तारखेला ते आरक्षण टाकणार आहेत अशी माझी माहिती आहे. कारण की निवडणूक झाल्यावर मला कळत नाही की नेमकं हे 17 जानेवारी म्हणजे निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी 17 जानेवारीची तारीख निश्चित केली आहे सरकारनं असं माझी माहिती आहे. मला कळत नाही की ह्याच्या आधी नेहमी निवडणुकाच्या आधी हे व्हायचं आरक्षण. एक वातावरण असायचं की महापौर पदाचा उमेदवार, महापौर पदाची संधी, एक वातावरण लोकांच्यात असायचं की मी सत्ता आली तर मी महापौर होऊ शकतो. मला वाटते आत्ता जे काही चाललेलं आहे ते लोकशाहीला अभिप्रेत असं काही काम सरकारचं चाललंय असं वाटत नाही. हम करे सो कायदा अशा पद्धतीचं आहे. साहेब पाहिलं तर सोडलं तर तिथं मी त्यामुळे आता आजपर्यंत तरी सगळे माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे कोण जाणार नाहीत. सगळ्यांनी उमेदवारी माझ्याबरोबर जे एकनिष्ठ राहिलेले आहेत आता ते एकनिष्ठपणे माझ्याबरोबर त्या ठिकाणी या पडत्या परिस्थितीमध्ये म्हणजे या विचित्र काळामध्ये सुद्धा काँग्रेसकडे जास्त उमेदवारी अर्ज आलेले आहेत. तुम्ही बघितलेला आहे सगळ्यात मॅक्झिमम अर्ज हे काँग्रेस पक्षाकडे त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं लोकांचा विश्वास काँग्रेस पक्षावर आहे, माझ्यावर आहे. शाहू महाराज असतील, ऋतुराज पाटील असतील, मालोजीराजे असतील किंवा आम्ही सगळे असू मिळून सगळे या निवडणुकीला सामोरं जाऊ. 2 आणि मुख्यमंत्री 1 तिघांनी ज्या ज्या नगरपालिकेत जाऊन 1000 कोटी देतो, 200 कोटी देतो, 500 कोटी देतो सांगितलेलं आहे तेवढं मेहरबानी करून त्यांच्या नगरपालिकेला तिथे या महापालिकेचे म्हणजे लवकरात लवकर द्यावेत 31 मार्चच्या. म्हणजे त्यांचा जो आकडा आहे तो 70-80 हजार कोटीचा आहे या तिघांच्या घोषणांचा. किमान आता जनतेला जे तुम्ही सांगितलेलं आहे चलो तिजोरी की चावी मेरे पास आहे, तर दुसरा म्हणलं तिजोरी मालक आमच्याकडे आहे. त्यामुळे आता तिजोरीची चावी उघडा, मालकांना सांगा आणि ज्या ज्या नगरपंचायत नगरपालिकेमध्ये तुम्ही 500 कोटी देतो, 200 कोटी देतो म्हणजे हा रस्त्यानं आलो ते रस्ता वाईट आहे असं म्हणले तर ताबडतोब आता कारण मॅन्डेट दिलाय ना लोकांनी, तर किमान आश्वासन दिले ते पूर्ण करा. म्हणजे जवळजवळ 120 जागांवर आणि काँग्रेसच्या चिन्हावर व शिवशाहू आघाडी ही काँग्रेसचीच आघाडी या पद्धतीने उमेदवार उभे केले होते आणि जवळजवळ 70 उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत. वडगावमध्ये त्या ठिकाणी विद्याताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष आणि पॅनेल तिथं निवडून आलेला आहे. शिरोळमध्ये पृथ्वीराज यादव, गणपतराव पाटील साहेब असतील, राजू शेट्टी असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काँग्रेसचं पॅनेल केलं होतं. तिथेही नगराध्यक्ष आणि आमची सत्ता त्या ठिकाणी आलेली आहे. आजऱ्यामध्ये थोडक्यात आमची संधी त्या ठिकाणी हुकली. त्याचबरोबर कुरुंदवाडमध्येही आम्हाला थोडं मागं त्या ठिकाणी जावं लागलं आणि जयसिंगपूरची लढाई ही एक वैचारिक लढाई म्हणून आम्ही लढलो होतो. निवडून येणार का किंवा या निवडणुकीत जयसिंगपूरमध्ये यश मिळेल का अशी आमची अपेक्षा नव्हती, पण गट म्हणून ती निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि आम्हाला तिथं 5 नगरसेवक काँग्रेसचे
त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. एकूण कोल्हापूर जिल्ह्याची आकडेवारी आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे जयसिंगपूरला आमचे 5 आलेत आणि 13 उभे केले होते. पेठ वडगावला 15+1 नगराध्यक्ष आमचा, शिरोळमध्ये नगराध्यक्ष +15 नगरसेवक, पन्हाळ्यामध्ये शिवशाहू आघाडीच्या वतीनं 5-6 लोक आलेले आहेत, कुरुंदवाडमध्ये काँग्रेसचे 8 लोक त्या ठिकाणी आलेले आहेत, चंदगडमध्ये 5 आलेले आहेत, हातकणंगले नगरपंचायतमध्ये 8 लोक आणि आजऱ्यामध्ये 6 लोक आमचे त्या ठिकाणी आलेले आहेत. हे फक्त काँग्रेसचं सांगतोय. शिवसेनेचे काही लोक आलेले आहेत, राष्ट्रवादीचे काही लोक आलेले आहेत. साधारणपणे हा आकडा जिल्ह्यामध्ये 90 पर्यंत आमचा पोहोचेल. 250 मध्ये 90 नगरसेवक हे महाविकास आघाडी म्हणून यामध्ये आलेले आहेत. मला वाटतंय पलीकडची ताकद बघता आणि एकाएकी आम्ही लढाई दिली होती त्यामध्ये यश आमचं निश्चितपणे चांगलं आहे असं माझं मत आहे.